आणि तुम्हाला हा एक बघायला मिळेल हत्ती फर्निचर 5 फुटामध्ये. 5 फुटाचा मित्रांनो आपला 5 फुटाचा गणपती तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे. देखणी मूर्ती आहे. सगळं असं याला कापड लावलेलं आहे बघू शकता, चांगल्या क्वालिटीचा डबल कापड लावलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता हे सगळं ट्रेंड चाललेलं आहे. असं सगळं मोराचा पीस लावायला सेम असं चिंतामणीच्या रूपामध्ये आपला बाप्पा ते बघू शकता. असा प्राईस जी 22,000. 22,000 म्हणजे तिच्यापेक्षा एवढं याच्यामध्ये काही युनिक नाही. काय नाही, फक्त हा मॉडेल अच्छा म्हणजे नवीन मॉडेल आहे का? ज्वेलरी वगैरे. तर मित्रांनो आयो तुम्ही सगळे म्हणत असाल तर मी तुमचा लाडका नित्यारंग तुमचा ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो आज आपण आलेलो हमरापूरमध्ये म्हणजेच गणपती बाप्पाच्या माहेरघरामध्ये. तर मित्रांनो आपण एक कारखान्यामध्ये चाललो म्हणजे युनिक कारखाना आहे. त्याच्यामध्ये सगळा गणपती बाप्पाचा आर्टवर्क तुम्हाला दाखवतो. तर त्या कारखान्याचा आहे वंशिका आर्ट्स. तर त्या कारखान्यामध्ये जाणार आहोत. तर तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन देणार आहे किती प्राईस वगैरे काय कशी ते डिलिव्हरी वगैरे कसं काय. तर तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला खूप मजा येणार आहे. आणि अशा मूर्ती तुम्ही कदाचित बघितल्या पण नसतील तर तुम्हाला ते पण बघायला भेटणार आहे. तर व्लॉगमध्ये नवीन असाल तर आताच लाईक करून ठेवा, आता सबस्क्राईब करून ठेवा, तर बघत राहा. तर मित्रांनो आता आपण आलो वंशिका आर्ट्समध्ये. तुम्ही इथं बघू शकता यांचा फोन नंबर वगैरे सगळा लिहिला आहे. तर आपण आता त्या कारखान्याच्या आतमध्ये जाऊ. तर बघू शकता तुम्हाला एंट्रेन्समध्ये अशी मूर्ती बघायला भेटलं सुंदर अशी एकदम अशी डिझाईनमध्ये बघू शकता तुम्ही. सगळी अशी प्रॉपर डायमंड केलेली आहे, पूर्ण डायमंड बेस. राजभाई, तर राजभाई आपल्याला थोडासा एक्सप्लेन करतील का कारखान्यामध्ये कोणत्या टाईपच्या गणपती आहेत. तर राजभाई आता तुम्ही बोला. हा बघू शकता आपण सावकार गणपती आहे. हा 2 फूटमध्ये भेटेल तुम्हाला. 2 फूट याची प्राईस किती अंदाजे तरी पण? तुम्हाला 6,000 पर्यंत जाईल. 6,000 पर्यंत. तुम्ही बघू शकता मित्रांनो एवढी सुंदर अशी देखणी मूर्ती आहे. त्याचा असं बघू शकता तुम्ही असं मागं असं मोराचा पीस वगैरे लावल्यात आणि असा कपडा पण एकदम भारी डिझाईनवाला लावला आहे. तर अजून दाखवा. हा ही या वर्षीची म्हणजे नवीन मॉडेल आहे सोफा गणपती. हा ह्या वर्षीची नवीन आहे आपला सोफा गणपती आहे. आपण पाहू शकता हा पण टॉपमध्ये चाललेला आहे. टॉपमध्ये. हां. आणि पुढचा आणि आपण हा तर आपला दरवर्षी फेमसच असतो दगडूशेठ. तुम्ही मित्रांनो बघू शकता कसली सुंदर अशी आहे. खाली असं ते म्हणजे असं पीसचा टाईप लावलेलं आहे आणि असं कापड खाली म्हणजे असं खाली पण असं डिझाईन केलं चांगलं. आणि बघू शकता सगळं डायमंडनी भरला सगळं म्हणजे असं रिअल दगडूशेठ वाटतंय. तर याची साधारण प्राईस किती असेल तरी पण 6,000? त्याची 8,000. त्याची 8,000 का? त्याची 8,000. अच्छा. तर तुम्हाला मिळेल शिवरेकर म्हणून एक गणपती आहे. शिवरेकर का? हां. तर बघू शकता सुंदर अशी मूर्ती सेम त्या मागच्या गणपतीसारखी फक्त थोडासा लुकमध्ये चेंजेस आहे. आणि हा एक म्हणजे नवीन पॅटर्नमध्ये आहे तुम्हाला बघायला पण मिळेल. 2.5 फुटामध्ये आहे. त्याची काहीतरी मला असं वाटतं मी मागं आलं तर 10,000 होते ना काहीतरी. हां बरोबर. अच्छा. तर इथं राजभाई आपल्याला सगळ्यात अशी महागडी गणपती कोणती इथं सगळ्यात महाग? सगळं म्हणजे आता बघायला गेलं तर हा तुम्हाला 14 पर्यंत जाईल दगडूशेठ. हा का? हां. 2.5 फुटामध्ये तुम्हाला हाच मागमध्ये जाईल. अच्छा म्हणजे किती? अडीच फुटामध्ये. हा तुम्हाला 14 मध्ये जाईल. अजून आणि अजून ते आपले बाहेरला 2 लावलेले आहेत. बाहेर
तुम्हाला हा एक बघायला मिळेल हत्ती फर्निचर 5 फुटामध्ये. 5 फुटाचा मित्रांनो आपला 5 फुटाचा गणपती तुम्ही बघू शकता. किती सुंदर अशी मूर्ती आहे, देखणी मूर्ती आहे. सगळं असं याला कापड लावलेलं आहे, बघू शकता चांगल्या क्वालिटीचा डबल कापड लावलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता हे सगळं ट्रेंड चाललेलं आहे, असं सगळं मोराचा पीस लावायला. सेम असं चिंतामणीच्या रूपामध्ये आपला बाप्पा ते बघू शकता. याची प्राईस किती असेल? तुम्हाला 20,000 पर्यंत जाईल प्राईस. 20,000. हां 20,000. तर बघू शकता तुम्ही असं याच्यामध्ये युनिक मित्रांनो काय माहिती आहे की याच्यामध्ये असं बागा केस लावल्यात, केसाच्या म्हणजे असं रिअलिस्टिक वाटण्यासाठी. आणि खाली असा जसं तुम्हाला बोललो सगळं असं नवीन नवीन पॅटर्न लावला खाली असा. बघा कसला भारी आहे मूर्ती. तुम्ही पण इथे येऊ शकता. मी सगळा तुम्हाला ॲड्रेस वगैरे सगळा तर रिव्हील करेल सगळा. तर मित्रांनो ही आपली दुसरी मूर्ती आहे. ही सेम टिटवाला टाईप मूर्ती आहे, म्हणजे सेमच आहे, काय याच्यामध्ये फरक नाही आहे. फक्त याच्यामध्ये लूक याचा कपडा खूप सुंदर आहे. तर तुम्ही या मूर्तीचा काय बोलणार? ही बुक आहे का मूर्ती? हा बुक आहे, पण बुकिंग चालू आहे, अवेलेबल आहे, तुम्हाला मिळू शकते गणपती. तुम्ही तरी पण बुकिंग बंद कधी करणार आहे? बंद म्हणजे असे आहे बुकिंग बंद, पण मोठे गणपतीना तुम्हाला बुकिंग चालू आहे. अच्छा, म्हणजे मग हिची तरी पण किती असतात प्राईस? त्याची 22,000. 22,000. म्हणजे तिच्यापेक्षा एवढं याच्यामध्ये काय युनिक आहे? युनिक काय नाही, फक्त हा तिच्यापेक्षा हा मॉडेल ब्रँड आहे. अच्छा, म्हणजे नवीन मॉडेल आहे का? मॉडेल आणि ज्वेलरी वगैरे सर्व हाय क्वालिटीचे आहे. तुम्ही बघू शकता एका सुंदर अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला अशी एक युनिक मूर्ती दाखवतो जी आतापर्यंत तुम्ही बघितली असेल. नाही मला तर वाटत ना तुम्ही बघितली असेल. तर आपल्याला या कारखान्यामध्ये बघायला भेटणार आहे. तुम्हाला चांगला व्ह्यूमध्ये दाखवतो. तर मित्रांनो हीच ती मूर्ती बघू शकता, एकदम कृष्णरूपी अवतारलेली मूर्ती आहे. बघा कसली सुंदर देखणी मूर्ती आहे. असा याला सगळा गुलाबी कलरचा पॅटर्न लावला गेला आहे, मस्त की बासुरी त्याच्यामध्ये असा पंख लावलेला गेला आहे. बघा कसली भारी सुंदर अशी मूर्ती आहे. तर मित्रा तू या मूर्तीबद्दल काय बोलू शकतो या मूर्तीबद्दल? आता मूर्तीबद्दल काय बोलू, आता ही मूर्ती तुम्ही बघितली ना तर फुल बुकिंगला आहे, पण जसं ते डाय खराब झाले त्याच्यामुळे मॉडेल पण आम्हाला मिळत नाही. तरी पण अच्छा. मूर्ती अवेलेबल मिळेल तुम्हाला. अच्छा. याची प्राईस जाईल तुम्हाला 10,000ला प्राईस जाईल याची. हां याची. अच्छा, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो याला काल्या सगळं मोराचा सगळा असा एकदम असा 3D लुक दिला देवाला. आणि ही साईडची ही शिवरेकर ही 3 फुटामध्ये आहे, आणि ती मागं बघितली ती तुम्ही 2 फुटामध्ये बघितली. सेम मूर्ती म्हणजे ती होती किती? 8,000ला. ती 6,000ला. ती 6,000ला. आणि ही तुम्हाला 9,000 पर्यंत जाईल. 9,000 पर्यंत. अच्छा, म्हणजे ही आणि तो पॅटर्न सेमच आहे. हां सेमच. आणि हा पण सेमच आहे ऑलमोस्ट. हां म्हणजे हा पण आहे, पण थोडा चेंज आहे. चेंजमध्ये का? याची प्राईस किती साधारण? याची तुम्हाला 11 पर्यंत जाईल, कारण 3.5 फूट आहे. तर आपल्याला राजभाईने मस्तपैकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अजून आपल्या कारखान्याचं कितीपर्यंत काम आलं आहे? आलंय उरकत आलंय काम. आणि बुकिंग कुठपर्यंत आले? बुकिंग झाली जवळजवळ 400 गणपती झाले. अच्छा, म्हणजे आता तरी पण गणपती शेवटच्या दिवसापर्यंत काम चालू असेल का आधी संपल? नाही म्हणजे असेल, काम चालूच असेल. अच्छा, तर आपल्या साधारण कारखान्याला किती वर्ष झाली? जवळजवळ 8 वर्ष व्हायला. 8 वर्ष झाली, म्हणजे खूपच झाली. हां 8 वर्ष. तर थँक्यू. तर तुमचं पूर्ण नाव सांगा मला जरा. माझं नाव राज रवींद्र पाटील. अच्छा. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं सगळा इन्फॉर्मेशन आपल्याला या ब्लॉगमध्ये भेटलेली असेल. आणि आपल्याला राजभाईनी पण पूर्ण असं एक्सप्लेन केलं आहे. तर मी थोडा सिनेमॅटिक शूट वगैरे दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला पण अजून ब्लॉगमध्ये बघायला मजा येईल. मित्रांनो हा होता आजचा आपला ब्लॉग. तर तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल खूपच, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अशा कंटेंट मी तुम्हाला रोज घेऊन येते. आणि मित्रांनो गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला विसरू नका.